तर माझ्या पप्पांना म्युझिकचा भरपूर शौक आहे, तर त्यांनी हे सगळं जुने रेडिओज आहेत त्यांचे काही ते कलेक्ट करून ठेवलेले आहेत. आणि नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल भावेश जाधव ब्लॉग्समध्ये. तर मंडळी, आज आहे 4 डिसेंबर आणि आता सकाळचे वाजलेत 9:30. तर मी रेडी झालो आहे कुर्ता घालून. तुम्ही सुद्धा रेडी व्हा हा व्लॉग बघण्यासाठी. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, आज आहे 4 डिसेंबर आणि आज आहे दत्त जयंती. ते माझे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहितीच असेल, आमच्या घरी हा दत्त जयंतीचा उत्सव साजरा होतो. तर आता मी चाललो आहे आमच्या घरातच ग्राउंड फ्लोअरला दत्त जयंतीचा उत्सव साजरा करायला. त्याच्या आधी तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता आपण खाली जाऊया आणि दत्त जयंतीचा हा उत्सव साजरा करूया. स्नानं समर्पयामि सकलपूजार्थ गन्धं समर्पयामि. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवो नमोस्तुते. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आगमो वादिता हरि भवदिता. दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगीराज परब्रह्म श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असते आमची दत्त जयंतीची आरास आणि इथे सुंदर असं फुलांनी सजवलेले आहे. आणि ही दत्तांची मूर्ती, ह्याची आम्ही पूजा केलेली आहे. दरवर्षी अशीच आरास असते आणि भजन सुद्धा असते, पण काही कारणास्तव यावर्षी भजन नाही आहे. आणि हा आमचा मेन फोटो आहे. पहिला जेव्हा सुरुवात केलेली ती आम्ही या फोटोपासून सुरुवात केलेली आणि ही आता मूर्ती मानून आम्ही ह्याची पूजा करतो. सोबत हा फोटो पण असतो. तर तुम्हाला कशी वाटली ही दत्त जयंतीची पूजा तर आम्हाला कमेंट करून सांगा. सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका, तुम्ही सबस्क्राईब करत नाही. तर ह्याच्यासोबत मी तुम्हाला एक माझ्या डॅडींचं छोटंसं कलेक्शन दाखवतो. तर माझ्या पप्पांना म्युझिकचा भरपूर शौक आहे, तर त्यांनी हे सगळं जुने रेडिओज आहेत त्यांचे काही ते कलेक्ट करून ठेवलेले आहेत. आणि त्यांना शंखनाद करायचं सुद्धा आवड आहे. तर हे पूर्ण असे शंख, त्यांचे वेगवेगळ्या टाईपचे शंख आहेत. श्री गणेश शंख, त्याच्यानंतर चावल शंख, दक्षिण शंख, पंचमुखी शंख, असे बरेच प्रकारचे त्यांचे शंख आहेत. मोती शंख, सुंदर शंख हा. तर हे त्यांचं कलेक्शन आहे. हे मी तुम्हाला कधीतरी ह्याचं डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेल. सोबत पप्पा पण असतील माझे. तर मंडळी, हा छोटासा व्लॉग मी इथेच एंड करतो. आणि हा मला छोटासा व्लॉग कसा वाटला, तर माझ्या घरातील हा दत्त जयंतीचा उत्सव तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करायला विसरू नका. सोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असंच भेटूया एका वेगळ्या व्लॉगमध्ये.